नमस्कार, मी विभूती शिंदे तुमचं सर्वांचं श्रेष्ठ महाराष्ट्र चॅनलवर स्वागत आहे। मानदेश महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीची ओळख सांगणारा प्रदेश। सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात मानगंगेच्या खोऱ्यात वसलेला हा भाग आपल्या वेगळेपणासाठी ओळखला जातो। मानदेशी माणसं, इथली संस्कृती, इथला इतिहास, खाद्य संस्कृती आणि कला या सगळ्याचं आपलं एक वैशिष्ट्य आहे आणि हेच वैशिष्ट्य तुम्हाला मुंबईत होणाऱ्या मानदेशी महोत्सवात बघायला मिळणार आहे। गेल्या अनेक वर्ष मुंबईत मानदेशी महोत्सव भरतोय आणि यावर्षी देखील हा महोत्सव नरे पाक परळमध्ये आहे, ते पण 9 फेब्रुवारीपर्यंत। मुंबईकरांना गावाशी जोडणारे आणि एक गावपण देणारा असा हा एक महोत्सव आहे। तर यंदाच्या वर्षी काय खास होणार आहे या महोत्सवामध्ये ते आपण जाऊया आत आणि पाहूया। तर या मानदेशी महोत्सवात आपल्याला दिसतायत काही बायका जात्यावर दळण दळतायत आणि ते दळता दळता ते ओव्या देखील गातायत। तर बघूया आपण। कुठून आलात? काय दळताय? तूर डाळ करतोय। तूर डाळ, मूग डाळ, हरभरा डाळ। हा, मस्त। हे तुम्ही स्वतः पिकवता तुमच्या शेतात? स्वतः पिकवतो हो। देशी डाळ। तुम्ही खास करून या मानदेशी महोत्सवासाठी आला तिथे? हो, मानदेशी महोत्सवासाठी आलोय। महोत्सवासाठी आलोय आम्ही। काय आहे हे मला सांगाल का? लाटण्यासारखं दिसतंय एक। हे ॲक्युप्रेशर म्हणून एक आयटम आहे, शरीरावर चालणारा। आपले सांधे वगैरे, हात वगैरे, मुंग्या वगैरे पायाला, हाता वगैरेला येत असेल किंवा पॅरलेसचा वगैरे असे काही असं झालेलं असेल तर त्याच्यासाठी उपयोगी येणारी वस्तू ही लाकडी वस्तू ॲक्युप्रेशर आहे। कशाने बनवली? हे ॲक्युप्रेशर बोरीच्या लाकडापासून बनवले आहेत। हे आता ह्या समोर असेच बनवलेले आहेत। म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांना पण कळलंय की मुंबईकरांना पाठीचा त्रास होतो, त्यामुळे त्यांनी हे ॲक्युप्रेशरचं बनवलं। तर तुम्हाला हे पाहिजे असेल तर नक्की इथे येऊन विकत घेऊन जा। नमस्कार, आमच्याकडे दगडामध्ये तुम्हाला असंख्य व्हरायटी मिळतील। आमच्या दगडाचं वैशिष्ट्य असं आहे की ते राळ निघत नाही, कचकच लागत नाही, दिवे घ्याल तर ते गळत नाहीत आणि तुम्हाला नवीन काहीतरी बघायला नक्कीच मिळेल आमच्या स्टॉलमध्ये। हे जातं आहे आणि तो वरवंटा जरा दाखवाल? हे 13 इंचाचं जातं आहे। हा सागाचा दांडा लावून आम्ही देतो, तुम्ही याच्यावर छान दळू शकता। तर कुरवंदाच्या दगडामधला पाटा वरवंटा आहे। हे पाटा वरवंटाच्या 8 इंचापासून 20 इंचापर्यंत आम्ही साईज तुम्हाला उपलब्ध करून देतो। विथ स्टँड आहे, विदाऊट स्टँड आहे। माझ्याकडे दगडामध्ये दगडाचा हळदी कुंकू करंडा आहे। हे छोटंसं छान सूप आहे। नंतर उदबत्तीचं घर आहे। हा डायनिंग टेबल आहे दगडामध्ये बनवलेला। तर या मानदेशी महोत्सवात मला काही ज्वेलरी दिसलायत आणि या खणापासून बनवलेल्या आहेत। हा नेकलेस आहे, अजून साडी पिन देखील आहे, ती पण खणापासून बनवली आहे। तर ज्यांनी बनवली त्यांनाच विचारूया की काय वैशिष्ट्य आहे ह्याच्यामध्ये ते। नमस्कार, मी विद्या कासकर, मी प्रॉपर सातारची आहे। आपलं जे हे सगळं कलेक्शन आहे ते टोटली हँडमेड आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या मूकबधीर मुली आहेत त्यांनी हे स्वतः बनवलेलं आहे सगळं। वेगवेगळ्या प्रकारचे बीड्स वापरून, वेगवेगळ्या प्रकारचे फॅब्रिक वापरून आपण ही ज्वेलरी बनवलेली आहे। जास्त करून खणाचं कापड, कलमकारी कापड असं वापरलेलं आहे याच्यामध्ये। अशा महिला आहेत की ज्यांच्या घरी कोणी कमवणारं नाही आहे, अशा पण 5 जणी आहेत आपल्याकडं ज्या हे ज्वेलरी बनवतात आणि मूकबधीर मुली 3, असं टोटल स्टाफ आपला 7 ते 8 लोकांचा आहे। कितीला आहे साधारण हे? इयरिंग 50 पासून स्टार्ट आहेत। 50, 100, 120, 150 असे रेट आहेत।
आम्ही आलो वडूज, खटाव तालुका, सातारा जिल्हा सातारा. हां, येराळा नदीची माती आहे. काय वैशिष्ट्य आहे या ह्याच्यामध्ये? याच्यामध्ये मटक्यातले पाणी थंड राहते या मातीच्या. आम्ही माती आणतो तर त्याला घोड्याची लीद लागते, घोड्याचे शेण. हां, ते बारीक करून त्यात मातीत मिसळतो आणि ते कालवून परत पायानं तुडवावी लागते माती. पायानं तुडवल्यानंतर हातानं चोरून घेऊन परत चाकावर टाकावी लागते. परत असं काढून असं ठेवतात. हे बघा, ह्याला परत ठुकून एवढा करतात. हा मटका आहे 600 रुपयाचा. कुठल्या घोंगड्यात आहेत या घोंगड्या का इंदापूरवरून आलोय आम्ही. अहो, मेंढीची लोकर असते अशी, लोकर काढायची त्याची आणि त्याची परत ती मिशनीतनं ही करून आणायची, पिंजून आणायची. तिथनं मग गांधीचा चरखा असतो ना, त्याच्यावर आम्ही ती धागा तयार करतो. मग धागा तयार केला की मग घोंगडी तयार होती त्याची. या घोंगडींमध्ये झोपलं घोंगडी घेऊन तर काय फायदे होतात असे? घोंगडीमध्ये झोपले तर आपल्याला पाठदुखी, मणकेचा त्रास असेल, पण थंडीत गरमीत थंडी राहते. घोंगडी फायदे भरपूर आहेत ह्याची. सांधिवात, आपलं रक्त विसरण, सगळ्या गोष्टीला बैठकीला घोंगडी चालते. ही सूप दुर्डी लग्नासाठी लागते, ह्याच्याशिवाय लग्न लागत नाही. हे दुर्डी आणि हे सूप हे दोन्ही घेतल्याशिवाय लग्न होत नाही. तर आपण बघू शकता ते प्रत्यक्ष बनवतायत. हे दुर्डी आहे, करंडा. आपण जेव्हा मुलगीचं लग्न होतं तेव्हा तिला ह्याच्यात लाडू, कानवलं, सजुऱ्या, कापण्या असं देतो आपण ह्याला. हा बांबू तुम्ही कुठून आणलात? रानात जायचं, वाड्या वस्तीला, तिथनं घेऊन यायचं. ते तोडायचं, घेऊन यायचं, सवळायचं, परत कणक्या पाडायच्या. कणक्या पाडल्यावर ही चिरायचं आणि मग ही अशी कांब्या तयार होतात त्याला. बघू शकता हे ग्रामीण भागातून आले, तिथून ते बांबू घेऊन येतात आणि असे सुंदर सुंदर वस्तू बनवतात. तर हे तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर नक्की इथे आणि त्यांना प्रोत्साहन द्या. आता जर बघितलं तर माझ्याकडे कोलम हातसडीचे तांदूळ म्हणजे विदाऊट पॉलिश असा तांदूळ आहे. किलोचं पॅकेटसुद्धा आहे माझ्याकडे. अगदी डोंगराळ भागात, दुर्गम भागातून आलेली आहे मी. आणि जवळजवळ मी 6 वर्ष मानदेशीमध्ये आहे, म्हणजे स्टॉल वगैरे लावते. त्याच्यामध्ये जर बघितलं तर इंद्रायणी आहे, इंद्रायणी एक आहे, बासमती आहे, आंबेमोहर आहे. असे विविध प्रकारचे माझ्याकडे हातसडीचे तांदूळ आहेत आणि अनपॉलिश. आता जर इथं बघितलं तर माझी स्वतःची शेती आहे जावली भागातून. स्वतः भात शेती, मी स्वतः भात शेतामध्ये काम करून हे सगळं धान्य जे आहे ते मी मुंबईमध्ये इथपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. तर मला या स्टॉलवर काही खायचं तेल दिसतंय, जरा सांगाल का काय आहे ह्याचं? नमस्कार, माझे नाव निलेश माळे. आम्ही लाकडी घाण्यावरचं तेल तयार करतो. त्याच्यामध्ये शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, करडई तेल, बदाम तेल, तीळ तेल अशा प्रकारचे 8 प्रकारचे तेल आपण लाकडी घाण्यावरती तेल करतो. हे तेल तयार करताना आपण देशी शेंगदाणे, सगळे जे सीड्स आहेत ह्या खूप चांगल्या क्वालिटीचे तयार करतो. तर या मानदेशी महोत्सवात आपल्याला मृणाल कुलकर्णी मॅम दिसला आहेत, तर आपण त्यांना विचारूया कसा होता मॅम तुमचा एक अनुभव? मी मानदेशी महोत्सव 2-3 वेळा ओपन केला आहे आणि त्यामुळे माझी ही या संस्कृतीशी ओळख झाली. आणि इथे इतके सुंदर सुंदर स्टॉल्स आहेत. आत्ताच मी एका सुंदर हस्तकलांच्या स्टॉलवर आलेली आहे आणि मग ही सुरुवातच आहे. इथून पुढे गेल्यावर मला आणखी काय काय खाद्यसंस्कृती मिळणार आहे, मसाले मिळणार आहेत, हातसडीचा तांदूळ मिळणार आहे. मी माझ्या घरची काही खरेदी दरवर्षी इथून करते आणि संध्याकाळी रोज इथे करमणुकीचा कार्यक्रम पण असतात वेगवेगळ्या पद्धतीचे. सो तुम्ही सगळ्यांनी या आणि याचा लाभ घ्या. काय विशेष वाटलं तुम्हाला आतापर्यंत तुम्ही फिरलात त्याच्यामध्ये? हे मोझॅकचे ट्रेज आणि
वस्तू आर्टच्या वस्तू आहे. ते पहिला स्टॉल आहे. समोर देवराई स्पेशल कवर्ड बर्फी आहे आणि अनेक स्त्रियांनी केलेले आवळा कँडी, आवळा पावडर, आवळा सुपारी अशी आवळ्याची उत्पादनं आहेत. इथे ॲग्रो आणि वेगवेगळ्या महिला उद्योजकांनी केलेले स्टॉल्स आणि त्यांनी केलेले पदार्थ, त्यांनी केलेल्या वस्तू इथे आपल्याला. ते ग्रामीण महिलांना एक प्रोत्साहन दिलं जात आहे. ते त्यांचे स्टॉल्स इथे येऊन उभारतायत. तर काय तुम्ही बोलाल, 2 शब्द बोलाल त्याच्याबद्दल? ग्रामीण महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हा जो माणदेशी महोत्सव दरवर्षी भरत असतो त्याला मी आवर्जून भेट देते. यावर्षी पहिल्यांदाच हा इतक्या मोठ्या प्रमाणात 300 स्टॉल्स आहेत यावर्षी. त्यामुळे आपली खरेदी सगळ्यांची खूप छान होणार आहे. मी जास्तीत जास्त महिलांनी इथे यावं आणि खरेदी करावी असं आवाहन करते. माणदेशी लोकांसाठी काय 1-2 शब्द सांगाल तुम्ही? माणदेशी लोक, माणदेश आणि त्याच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे तो संपूर्ण प्रदेश हा वेगवेगळ्या कलाकारांनी आणि स्त्री उद्योजकांनी भरलेला असा प्रदेश आहे आणि त्याच्यामध्ये येऊन म्हणजे तिथे तर आपल्याला जायला जमत नाही, पण इथे दरवर्षी मात्र आपल्याला यायला मिळेल. हॅपी शॉपिंग. तर मला या माणदेशी महोत्सवामध्ये काहीतरी खास दिसतंय, ह्यांनाच विचारूया काय आहे हे. मॅडम, हे चिमण्यांसाठी घरटी बनवलेले आहेत. नेस्टी या नावानं आमचा ब्रँड आहे. माझं नाव अमर संकपाळ, मी कोल्हापूरहून आहे. आणि चिमण्यांसाठी घरटी बनवण्याचं कारण म्हणजे चिमण्या आता नामशेष व्हायच्या मार्गावरती आहेत. म्हणजे फक्त 20%च चिमण्या राहिलेल्या आहेत आणि किमान आहे त्या तरी वाचाव्यात, याच्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. ज्यावेळेस शेती केली जाते ते शेती करत असताना कोणतेही रासायनिक खत न वापरता फक्त गिर गाईचं शेण आणि गोमूत्र याचाच वापर केला जातो. त्याच्यानुसार हे बनवलेलं गहू आहे, पूर्ण सेंद्रिय ऑर्गॅनिक. त्याचं तूप आहे गिर गाईचंच, त्यानुसार त्याचं गोमूत्र पण आहे आपल्याकडे आणि गिर गाईच्या शेणापासून बनवलेल्या गौऱ्या आहेत, धूप आहे. तर या माणदेशी महोत्सवात मला कंदीपेढे दिसलेत. तर तुम्हाला कंदीपेढे खायचे असतील तर साताऱ्याला जायची गरज नाही, इथे या तुम्ही, मिळून जातील. ह्यांनाच विचारूया ह्याच्याबद्दल अजून. हे आमचं 1918 पासूनचं पारंपरिक दुकान आहे आणि स्वतः आमच्या घरात पेढे करत असल्या. आता ही 4थी पिढी आहे पेढे तयार करतात ते, आणि स्वतः हाताने भट्टीवर आणि लाकडाच्या याच्यावर पेढे तयार करतात. त्यामुळे हा प्रसिद्ध आहे, पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आता फॉरेनला पण पेढा चालला आहे हा सगळीकडं. तर या महोत्सवात फिरल्यावर तुम्ही दमाल, तुम्हाला खावंसं वाटेल काय, तर इथे या माणदेशी महोत्सवात खाण्याची देखील सोय केली आहे. तुम्ही पाहू शकता खूप सारे स्टॉल्स आहेत आणि इथे तुम्ही बसून खाऊ शकता ते सर्व खाद्यपदार्थ. कसा वाटला तुम्हाला हा माणदेशी महोत्सव? खूप छान वाटलं. अशी सगळे प्रोडक्ट आम्हाला जनरली मुंबईत दिसायला भेटत नाही आहे. जे गावठीचे पदार्थ आहे त्यांची वेगळी वेगळी चव, वेगळे पदार्थ आम्हाला इकडे भेटले. ते टेस्ट करून पण आम्हाला चांगलं वाटलं आणि थोडं तरी आम्हाला असं वाटलं की आम्ही गावकरी सारखं जरा तरी वाटलं. खूप छान महोत्सव आहे. सगळे वेगळे वेगळे पदार्थ, खूप पदार्थ जे मुंबईकडे जे आम्ही लहानपासून मोठे झालो तर आम्हाला हे पदार्थ माहिती नसतात, ते सगळे प्रकार, वेगळे वेगळे गोष्टी बघायला मिळतात. कसे ते मातीची भांडी बनतात, कसे ते लाकडाचे लाटणं वगैरे बनतं, ते सगळं खूप छान प्रकारे सगळं बघायला मिळतं आहे. सो खूप छान प्रकार आहे हा आणि सगळं बघायला मिळतं आजकालच्या पिढीला ज्यांना काही माहिती नसतं. आपल्यासोबत इथे माणदेशी महोत्सवातल्या संस्थापक आहेत, तर आपण त्यांनाच विचारूया की हा माणदेशी महोत्सव सुरू करण्यामागचा उद्देश काय होता आणि एवढी वर्ष झाली आहेत तर कशी जर्नी होती तुमची? माणदेशी महोत्सव गेल्या 15 वर्षापासून करतोय आणि मुंबईत हा 6वा महोत्सव आहे. खरं तर मुंबईकरांनी नेहमी माणदेशी महोत्सवाला भरभरून उत्तेजना दिलेली आहे. इथे महोत्सवपर्यंत आम्ही आलो कसे? खरं मान तालुका हा दुष्काळी, पण आता नाही, आता त्यात पाण्याची सोय झालेली आहे. मान तालुक्यातले शेतकरी बदललेले आहेत. ज्वारी बाजरी तर पिकवतातच, पण डाळिंब पण घेऊन येतात आणि मानदेशातल्या महिला कणखर अगदी तुम्ही इथे बघाल मातीची भांडी बनवतात, त्याला आकार देतात, चाकावर बसतात आणि आदिवासी भागातल्या जयवंती आल्यात ते त्यांच्या आदिवासी भागातल्या जे जडीबुटीची औषधं पण घेऊन आलेत. मुंबईकर नेहमी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर बोलतात, पण आज मुंबईकरांकडे एन्शियंट इंटेलिजन्स आलं आहे. हे सगळ्या वस्तू घेऊन आलेत.
ग्रामीण भागातल्या महिला त्यांचा उद्योग इथे शहरात घेऊन येतात आणि मानदेशी महोत्सव हा त्यांना प्रोत्साहित करतो. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती तुम्हाला या महोत्सवामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यानंतर प्रत्येक मुंबईकराच्या मनात एक गाव असलेलं असतं, ते गाव देखील तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल. तर नक्की इथे या महोत्सवाची पूर्ण टूर मी आमच्या चॅनलवर श्रेष्ठ महाराष्ट्रावर केली आहे. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कॅमेरामॅन विजय शॉ यांच्यासोबत मी विभूती शिंदे, श्रेष्ठ महाराष्ट्रामधून. धन्यवाद.